महात्मा गौतम बुद्ध, अखंड भारताचा सम्राट अशोक, जहां मर्द मोहम्मद पैगंबर, लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर, संत शिरोमणी सावता महाराज, संत रविदास महाराज, संत कबीर, संत तुकाराम महाराज, चांता राजा छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगेबाबा, महाराणी अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, प्रथम मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख, रमाई भीमाई यांना मी प्रथम या ठिकाणी वंदन करतो। महात्मा ज्योतिराव फुले यांची 197वी जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती, या जयंतीच्या निमित्त मंचकावर उपस्थित असलेले आपले संविधानाचे रक्षक माननीय साळुंखे साहेब, मंचकावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व भीमप्रेमी, महात्मा फुले प्रेमी आणि आपण सर्वजण महात्मा फुले आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व नागरिक बंधू भगिनींनो, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या जे जीवनामध्ये जे काय काम केलं त्याचं मूळ कारण होतं महात्मा ज्योतिराव फुले यांचं शिक्षण पहिल्यांदा त्यांच्याच घरामध्ये काम करणारा एक दिवाणजी, महात्मा ज्योतिराव फुले यांचं प्राथमिक शिक्षण होत असताना ते दिवाणजी त्यांनी पाहिलं की गोविंदराव फुले यांच्या कारभाराचा सर्व हिशोब महात्मा ज्योतिराव फुले करत होते आणि हा माणूस फार इतका हुशार असेल तर आपली गरज यांना पडणार नाही। त्यामुळे त्यांच्या वडिलांना सांगितलं की या ज्योतिरावांना तुम्ही शिकवून काय करणार, शिकल्यानंतर धड हा शेतीही करणार नाही आणि आपलं कामही करणार नाही, त्यामुळे त्यांना तुम्ही शाळेतून काढून टाका। त्यामुळे ज्योतिराव फुले यांचे वडील गोविंदराव फुले यांनी त्यांना शाळेतून काढून टाकलं। परंतु इकडं ज्योतिराव फुले यांची बहीण सगुणाबाई क्षीरसागर या मशनरी स्कूलमध्ये काम करत होत्या। त्यांनी आणि मुन्शी बेग आणि मशनरी स्कूलमध्ये जे शिकवणारे शिक्षक यांनी मिळून परत गोविंदराव फुले यांना सांगितलं की हा मुलगा हुशार आहे, यांना आमच्या शाळेत घाला। मग त्यांनी मशनरी शाळेत त्यांना घातलं आणि मशनरी शाळेत ज्यावेळेला शिकत होते त्यावेळेला त्यांनी थॉमस पेन यांनी लिहिलेला ग्रंथ वाचला आणि तो ग्रंथ होता राईट्स ऑफ मॅन, मानव अधिकार। आणि मानव अधिकारावर ज्या ग्रंथावर त्यांनी वाचन केलं, अभ्यास केलं, त्यावेळेला त्यांना पावलोपावली दिसू लागलं की आपल्यावर अन्याय कसा होतो आणि मानव अधिकार कसा ह्या भारतामध्ये पायदळी तुडवला जातो आणि विषमतेचं राज्य या भारतामध्ये, जातीवादी राज्य
यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी ज्या वेळा त्यांना उच्च वर्णीयाच्या वरातीमधून हाकलून दिलं त्यावेळेला निश्चय केला की या अन्यायाच्या विरुद्ध आपण काम केलंच पाहिजे. मानव अधिकार याच्यासाठी त्यांनी पहिल्यांदा जे निवडलं ते निवडलं शिक्षण क्षेत्र. आणि आपल्या लग्नानंतर सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिलं आणि ट्रेंड शिक्षिका म्हणून त्यांनी नगरच्या मशनरी स्कूलमध्ये भारतातील पहिली महिला ट्रेंड शिक्षिका बनवलं. आणि त्याचबरोबर त्यांनी फातिमा शेख यांनाही ट्रेंड शिक्षक बनवलं. आणि यांना घेऊन महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 पहिली या फुलेवाड्या आपल्या भिडेवाड्यामध्ये या भारतातील पहिली मुलींची शाळा काढली. दुसरी मुलींची शाळा हे अस्पृश्यांच्या मुलींसाठी काढली. तिसरी शाळा अस्पृश्यासाठी काढली. चौथी शाळा रात्रीची शाळा काढली. अशा 1848 पासून 1852 पर्यंत त्यांनी 18 शाळा काढल्या. आणि त्यानंतर 1857 पर्यंत 42 शाळा काढल्या. आणि त्या शाळेमध्ये शिक्षणाचं दान करण्याचं काम या दलितांना, मागासवर्गीयांना, बहुजनांना ज्या वेळा चालू केलं त्यावेळा त्यांनी शिक्षणाचं काम हे आपल्या सहकार्याकडे वाटून दिलं. आणि नंतर सामाजिक जागृती करण्याचं काम त्यांनी सुरू केलं. ते पहिलं काम म्हणजे पहाणागृह, बाल संगोपन गृह, बाल हत्या प्रतिबंधक गृह. पुण्यामध्ये त्यावेळेला 11,000 विधवा होत्या. आणि ह्या 11,000 विधवावर वेळोवेळी अन्याय होत होते. अन्याय झाल्यानंतर त्या अबॉर्शन करण्याचा प्रयत्न करत होत्या. आणि अबॉर्शन केलं तर त्यावेळेला इंग्रजाचा कायदा होता काळ्या पाण्याची शिक्षा. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी काळ्या पाण्याची शिक्षा वाचवण्यासाठी आपल्या फुले वाड्यावर बोर्ड लावला की वाढ चुकलेल्या महिलांनी किंवा त्यांच्यावर झालेल्या अन्याय कुणी केला असेल तर त्यांनी सुखरूपपणे आमच्या घरी यावं, बाळंतण व्हावं, पाहिजे तर मूल बरोबर घेऊन जावं किंवा आमच्या इथं ठेवावं आणि काळ्या पाण्याची शिक्षा वाचवावी यासाठी घरी बोर्ड लावला, पत्रक काढलं आणि सर्व नारायणपेठ, सदाशिवपेठ, पुण्याच्या परिसरामध्ये ते पत्रक वाटलं. म्हणजे हे सामाजिक काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी इतकं जोमानं चालू केलं की पुढे जाऊन त्या महिलांचे अधिकार, विधवा झाल्यानंतर केशवपन विद्रूप केलं जातं त्यावर त्यांनी पुणे आणि मुंबईमध्ये न्हावी समाजाचा संप केला. आणि त्यानंतर एका महाराष्ट्र टाइम्समध्ये शिवाजी महाराजांची समाधी शोधण्यासाठी परदेशातून माणूस आलेला होता. त्यांना कुठेही रायगडावर सुद्धा समाधी सापडली नाही. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये बातमी दिली होती आणि ती बातमी महात्मा ज्योतिराव फुले यांनी वाचली. आणि मग 1869 त्यांनी रायगडावर जाऊन महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने मिळून शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. आणि 19 फेब्रुवारी 1869 पहिल्यांदा त्यांनी शिवजयंती साजरी केली. या भारतातील जगातील पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुले यांनी साजरी केली. आणि शिवाजी महाराजांवर 908 ओळीचा पोवाडा लिहिला. संध्याकाळी 6ला चालू केला, सकाळी 6 वाजेपर्यंत संपणार नाही एवढा मोठा पोवाडा त्यांनी लिहिला. मोहम्मद पैगंबर यांच्यावर पोवाडा लिहिला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी हंटर कमिशनला निवेदन दिलं. हंटर कमिशनला आरक्षणाच्या विषयी निवेदन दिलं, शाळेच्या विषयी निवेदन दिलं, गळतीच्या विषयी निवेदन दिलं, महिलांच्या शिक्षणाबद्दल निवेदन दिलं, त्यांची गळती का होते त्याच्याबद्दल त्यांनी गरीब मजूर यांची मुलं कामाला पाठवली जातात त्यासाठी त्यांनी सांगितलं की आमच्या मुलांना शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत दिलं पाहिजे. 14 वर्षाच्या आतल्या मुलांना शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं दिलं पाहिजे. त्यांना शिक्षणासाठी कपडे दिले पाहिजेत, मध्याह्न भोजन दिलं पाहिजे
आणि त्यांना पगार म्हणून स्कॉलरशिप सुद्धा दिली पाहिजे, म्हणजेच आमचे मजूर लोक त्याला कामाला कुठं पाठवणार नाहीत आणि त्यांचं शिक्षण थांबणार नाही किंवा गळती होणार नाही. अशा अनेक मागण्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी इंग्रजाकडून मान्य केल्या आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमातून इंग्रजाकडून कामगाराचे हक्क अनेक चळवळी उभा करून त्या इंग्रजाकडून मान्य करून घेतल्या. आणि शेतकऱ्यासाठी त्यांनी शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिला, गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला, ब्राह्मणाचं कसब हा ग्रंथ लिहिला, शेतकऱ्यांना बहुजनांना कसं फसवलं जातं त्याबद्दल त्यांनी नाटक तृतीय रत्न, आणि या नाटक तृतीय रत्नामध्ये हे पंतोजी किंवा सर्व उच्चवर्णीय लोक कसे आपल्याला अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवतात हे त्या नाटकामध्ये सांगितलं गेलं. आणि एवढं अंधश्रद्धा एवढी का जाते तर त्याचं मूळ कारण आहे शिक्षण. म्हणून एका शेतकऱ्याच्या जोडप्याला त्यांनी याच्यामध्ये पात्र दिलेलं आहे आणि शेवटी हे जोडपं त्याच स्टेजवर जेवण करतं आणि संदेश देतं, चला शिकायला चला, चला शिकायला चला. अशा पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुले यांनी चौफेर असं काम केलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले हे शतपैलू होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या वेशामध्ये पुण्यामध्ये ज्या वेळेला प्रिन्स कॅनॉट हे पुण्याला आले त्यावेळेला त्यांना भेटण्याची वेळ मागितली आणि त्यांना त्या ठिकाणी आमंत्रण मिळालं. ते गेले शेतकऱ्याच्या वेशामध्ये, फाटक्या तुटक्या वेशामध्ये. त्यांना प्रवेशद्वारामध्ये अडवलं गेलं, सोडलं नाही. तरी सुद्धा त्यांनी सांगितलं मला बोलवलं, असं असं माझं नाव आहे म्हणलं, तरी लगेच बोलवून घेतलं. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या कॅनॉटला सुद्धा सांगितलं की जाऊन सांगा तुमच्या आईला म्हणजे राणीला की आमच्या शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे, त्यांना हमी भाव द्यायला, त्यांना कर्जमाफी द्या, त्यांची खोती किंवा त्यांची लुबाडणूक किंवा त्यांचं व्याज हे कसं घेतात त्याबद्दल त्यांनी निवेदन दिलं. तर अशा प्रकारच्या सर्व ज्या मागण्या होत्या त्या मागण्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी या इंग्रज सरकारकडे केलेल्या होत्या. त्यावेळेला फंडामेंटल राईट्स किंवा आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केली, सत्यशोधक समाजाची स्थापना केली 24 सप्टेंबर 1873ला. तर 24 सप्टेंबरच हा दिवस का निवडला तर 24 सप्टेंबर 1873ला शिवाजी महाराज यांचा जो दुसरा राज्याभिषेक झालेला होता तो शाक्य पद्धतीने झालेला होता आणि तो राज्याभिषेक 24 सप्टेंबर 1874 झालेला होता आणि त्याला 200 वर्ष पूर्ण होते. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या माध्यमातून शिक्षणाचा पाया, शेतकऱ्यांना जमिनीचं, खते, बी बियाणे, पाण्याचं नियोजन, संशोधन हे या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून मिटिंगा घेऊन किंवा चळवळ करून त्या ठिकाणी त्यांना ज्ञान देण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे सार्वजनिक सत्यधर्माच्या माध्यमातून, सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून केलं. महात्मा ज्योतिराव फुले यांचं काम सांगायचं म्हटलं तर खूप काम आहे, परंतु आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती. या जयंतीच्या सप्ताहामध्ये आपणा सर्वांना मी खास करून शुभेच्छा देतो, कारण आपण हा कार्यक्रम संयुक्त जयंतीचा घेतलेला आहे आणि आपल्या सर्व बांधवांनी हा कार्यक्रम सप्ताहभर, महिनाभर संयुक्त जयंतीच्या निमित्ताने घ्यावा. कारण महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827चा, त्यांना 60 वर्ष पूर्ण झाले 1888ला. परंतु 61वी त्यांची जी साजरी झाली ती 11 मे 1888ला मुंबई येथे
मांडवी कोळीवाडामध्ये नारायण मेघाजी लोखंडे आणि त्यांच्या कामगार संघटनेने मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये सर्वांना आमंत्रण दिलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली. जगामध्ये कुणालाही सार्वजनिक पद्धतीनं आणि सर्व समाजाने मिळून महात्मा ही पदवी दिलेली नाही. आपल्या इथं महात्मा गांधी सुद्धा एवढा जेलमध्ये होते. त्यावेळेला काही पत्रकारांनी प्रश्न विचारला, आपण महात्मा आणि हे पुण्याचे जे महात्मा आहेत महात्मा ज्योतिराव फुले याच्याबद्दल आपलं काय म्हणणार. तर महात्मा गांधी म्हणाले होते त्यावेळेला, मैं कैसा महात्मा, मैं काहे का महात्मा, सच्चा महात्मा वो है, वो महात्मा ज्योतिराव फुले है. कारण महात्मा गांधी यांना महात्मा कोण म्हणत होतं तर रवींद्रनाथजी टागोर म्हणत होते. हे एकामेकाला पदवी देण्याचा कार्यक्रम काँग्रेसमध्ये होता आणि तो पुढे प्रचलित झाला आणि त्या प्रचलित म्हणून महात्मा गांधी झाले. परंतु महात्मा गांधींनी मान्य केलेला आहे सच्चा महात्मा जो महात्मा आहे वो महात्मा ज्योतिराव फुले आहे. ज्योतिराव फुले यांना जास्त आयुष्य लाभलं नाही. त्यानंतर महात्मा ही पदवी दिली गेली. त्याच वेळा बरोड्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनाही बोलवलं होतं परंतु ते आले नाहीत. परंतु त्यांनी त्या मुंबईच्या कार्यक्रमामध्ये एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं होतं, मी काही कारणामुळे येऊ शकलो नाही परंतु महात्मा आपलं त्यांना पदवी दिली होती. पण ज्योतिराव हे आपले इंडियन बुकर टी वॉशिंग्टन आहे म्हणून त्यांनी इंडियन बुकर टी वॉशिंग्टन ही पदवी सयाजीराव गायकवाड यांनी त्याच वेळी तिथे दिलेली आहे. आणि विठ्ठल वडेकर, राव बहादूर विठ्ठल वडेकर यांनी त्यांच्या हस्ते ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी दिलेली आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले यांचं निधन हे पुण्यामध्ये 28 नोव्हेंबर 1890 ला झालं आणि त्यावेळेला एक ऐतिहासिक अशी नोंद झाली की त्यांच्या भाऊकीने त्या ठिकाणी सांगितलं की महात्मा ज्योतिराव फुले यांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही. सर्वांसाठी केलं, दलितांसाठी केलं पण आमच्यासाठी काही केलं नाही. म्हणून त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांची शिकाळी धरण्यास नकार दिला, टिटवी धरण्यास नकार दिला आणि त्यांचा दत्तक पुत्र हा यशवंत लहान होता. मग सावित्रीबाई फुले यांनी या इतिहासामध्ये एका महिलेने टिटवी धरली आणि सावित्रीबाई फुले यांनी इतिहासात पहिल्यांदा एका महिलेने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या देहाला अग्नी दिला. ही ऐतिहासिक घटना त्यावेळेला घडलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 एप्रिल 1891 ला जन्म झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म हा महू मध्ये झालेला आहे. महू हे मध्य प्रदेशामध्ये, त्या ठिकाणी सुद्धा मी जाऊन आलेला आहे. मिलिटरी कॅम्प आहे तिथं सगळा. महू हे मिलिटरी कॅम्पचं ठिकाण आहे. इंदोर पासून जवळजवळ 15-16 किलोमीटरवर महू आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी पुतळा आहे. त्या पुतळ्याला सुद्धा आपण जाऊन तिथं वंदन केलेलं आहे. त्या ठिकाणी आपण सर्वांनी गेलं पाहिजे कधी तिकडे गेलं तर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे शिक्षण अतिशय खडतर परिश्रम करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेलं आहे. तर त्याचं काही जास्त पाढा मी वाचणार नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो एक PhD साठी किताब लिहिला होता आणि त्याचं नाव होतं प्रॉब्लेम ऑफ रुपी, म्हणजे पैशाचा म्हणजे रुपयाचा, आपल्या भारतीय रुपयाचा प्रॉब्लेम. हा जो ग्रंथ लिहिला होता इंग्लंडमध्ये असताना त्यावर त्यांना इकॉनॉमीची सर्वोच्च पदवी मिळणार होती परंतु ती इंग्लंड सरकारने पेंटिंग दिली होती आणि तोच ग्रंथ त्यांनी, तोच निबंध त्यांनी उलटा लिहिला आणि तो अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये सादर केला आणि त्यामध्ये तिथं त्यांना डिलीट ही पदवी मिळाली, सर्वोच्च डिलीट ही पदवी. आणि त्या ग्रंथावर आधारित आपली ही रिझर्व्ह बँक आहे. रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
त्यामध्ये मोलांचा वाटा आहे आणि त्यांनी लिहिलेल्या या निबंधाचा सर्वात मोठा उपयोग या रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेसाठी झालेला आहे। आणि आज ही रिझर्व्ह बँक जशीच्या तशी आहे, जवळजवळ तिला 90 वर्ष पूर्ण होत आहे आणि या 90 वर्षानंतर सुद्धा ही बँक जशीच्या तशी आपली बँक भारतातली एकदम पैसा सुरक्षित ठेवणारी ही बँक आहे। आता या बँकेमध्ये सुद्धा राजकारण होऊन काही पैसे त्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न होत आहे, ती गोष्ट वेगळी, परंतु आजपर्यंत ती सुरक्षित बँक आहे आणि ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली देण आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे शिक्षण घेतलं ते शिक्षणाला पैसे कमी पडल्यानंतर त्यांनी काही वेळ सयाजीराव गायकवाड यांच्याकडे सुद्धा काम केलेलं आहे आणि ते कामाच्या बदल्यात त्यांना शिकण्यासाठी त्यांनी स्कॉलरशिप दिलेली आहे। परंतु त्यांच्या वाड्यामध्ये जी वागणूक त्यांना मिळाली अतिशय खेदजनक, अपमानजनक अशी वागणूक त्या राज्यामध्ये मिळाली। त्यांच्या हाताखालची जे दुसरे दिवाणजी होते, जे जातीवादी होते, त्यांनी त्यांना खूप त्या वाड्यामध्ये सुद्धा राहू दिलं नाही। त्याच्यानंतर ते एका धर्मशाळेत नाव बदलून राहिले, ती फारसी धर्मशाळा होती, त्या ठिकाणी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं की हे दलित आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस हाकलून दिलं आणि रात्रीच्या वेळी ते कुडकुडत रेल्वे स्टेशनला आले आणि रेल्वे स्टेशनवरून ते परत मुंबईला परत आले आणि त्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि मग नंतर काही कमी पडलेले जे पैसे होते ते शाहू महाराजांनी परत शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिले आणि त्यांचं शिक्षण हे अमेरिकेत सुद्धा कोलंबिया विद्यापीठामध्ये पुन्हा आगमन करून त्यांनी केलेला आणि त्यांचं पुन्हा आगमन हे मला वाटतं 1917 साली त्या ठिकाणी झालं आणि नंतर त्या ठिकाणी राहिलेलं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं। त्या ठिकाणी त्यावेळेला त्यांनी अमेरिकेमध्ये एक पुस्तक आपलं एक पेपर चालू केलेला होता आणि त्या पेपरचं नाव होतं इंडियन कॉस्टिझम, भारतीय जाती व्यवस्था। आणि भारतीय जाती व्यवस्था किती धोकादायक ही त्याच्यामधून त्या अमेरिकन सरकारला सुद्धा ते रोज सांगत होते की जगातील सर्व लोक इथं येतील तुमच्याकडे कामाला, ते सगळ्या जाती इकडे घेऊन येतील आणि आपल्या इथंही जातीवाद निर्माण करतील। त्यासाठी त्यांनी इंडियन कॉस्टिझम नावाचा पेपर त्या ठिकाणी काढलेला होता आणि त्या पेपरला 100 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे 2017 साली 100 वर्ष पूर्ण झाली। त्या 100 वर्षाच्या कार्यक्रमानिमित्त भारतातील 200 लोकांना अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने निमंत्रित केले होतं, त्यामध्ये माझा नंबर लागला 200 लोकांमध्ये आणि 200 लोकांमध्ये फक्त 60 लोकांना विजा मिळाला, बाकीच्या 140 लोकांना विजा मिळाला नाही। पूर्वीचा विजा असणारे 7 लोक असे 67 लोक आम्ही तिथे गेलो आणि त्यामध्ये माझ्या समोरचे सर्व आपल्या मुंबईच्या दूतावासामध्ये अमेरिकेच्या त्यांचा एकवर एक जवळजवळ 50 लोकांचा विजा नाकारला गेला आणि ज्या वेळेला माझा नंबर आला त्यावेळेला मला पण वाटलं की आता नाकारतात का काय, परंतु ज्या वेळेला मी त्या ठिकाणी उभा राहिलो आणि मला काही प्रश्न विचारले तर त्यावेळेला त्यांनी एक प्रश्न विचारला की आपण अमेरिकेमध्ये जाऊन काय करणार आहात, तर मी एकच उत्तर दिलं की मी अमेरिकेमध्ये जाऊन या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार कसे फुललेले आहेत ते अमेरिकेमध्ये सुद्धा फुलवण्याचा मी प्रयत्न करणार आहे, एवढं मी सांगितलं। त्यावेळेला आपला विजा मंजूर म्हणून 1 मिनिटात सांगितलं। म्हणजे इतकी ताकद महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावामध्ये होती। ती मॅडम जी होती इंग्लिशमध्ये त्याला काय समजत नव्हतं, आपल्या इथली मॅडम ती त्याला ट्रान्सलेट करून सांगत होती, परंतु त्यांनी जे ऐकलं ते ऐकलं फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ऐकलं
आणि त्या नावावर त्यांनी मला लगेच विजा मंजूर केला. म्हणजे इतकं महत्व अमेरिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये मला भाषण करण्याचा योग आला आणि त्या ठिकाणी कोलंबिया विद्यापीठामध्ये सुद्धा माझं भाषण झालं. बाबा बाबा तुम्ही किती शिकला, तुम्ही किती शिकला, तेवढं मला शिकता आलं नाही, तेवढं मला शिकता आलं नाही. परंतु तुम्ही कोणत्या शाळेत शिकला त्या शाळेत जाऊन मी आलेला, त्या शाळेत मी जाऊन आलेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानलं आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी कबीरांना मानलं होतं, शिवाजी महाराजांना मानलेलं होतं आणि गौतम बुद्धाला मानलेलं होतं. आणि ते सर्व विचारावर महात्मा ज्योतिराव फुले यांनी राईट्स ऑफ मॅन, फंडामेंटल राईट, मूलभूत अधिकार यावर जे इंग्रजांना ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या सगळ्या मागण्याचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये केला आणि त्याचा सदुपयोग त्यांनी ज्या वेळेला घटना लिहिण्याचे वेळ आले त्यावेळेला फंडामेंटल राईटची जे जे कलम काढा त्या कलमामध्ये तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले यांची इंग्रजाला केलेली मागणी असेल. मग ती जातनिहाय जनगणनेची मागणी असू द्या, शिक्षणाची मागणी असू द्या, किंवा आपल्याला जगण्याचा अधिकार असू द्या, बोलण्याचा अधिकार असू द्या, संपत्ती साठवण्याचा अधिकार असू द्या, अनेक प्रकारचे अधिकार, हे सर्व अधिकार महात्मा ज्योतिराव फुले यांनी मागण्या केल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या घटनेत उतरल्या आणि ही घटना बदलण्याचा जो घाट आता घातलेला तो घाट आपला उद्ध्वस्त केला पाहिजे, एवढंच मी या ठिकाणी सांगणार आहे. बाकी सांगितलं, सरांनी सुद्धा सांगितलं धाडस करून की आता माझा पक्ष कोणता नाही किंवा काय नाही काय नाही. आता इथं संविधानाचे रक्षकी साहेब आलेले आहेत, संविधान बनवणारे काय तज्ज्ञ आलेले आहेत आणि संविधान मोडणारी आता काय एक गाडी गेली, त्या गाडीत आता स्पीकर चालू होता. आता संविधान मोडताना स्पीकर गाडीत चालू असताना चालवायचा नियम नाही तरी पण ते चालवत गेले. म्हणजे मोडणारी बी लोक आहेत, लिहिणारे बी लोक आहेत आणि ते पालन करणारे पण लोक आहेत. याचा संगम कुठेतरी व्यवस्थित झाला पाहिजे. हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की आम्ही जरी संविधान लिहिलं तर ते इम्प्लिमेंट कसं होत आहे त्याच्यावर तुमचं लक्ष पाहिजे. इम्प्लिमेंट नसेल तर या संविधानाचा काय उपयोग होणार नाही. तर ते इम्प्लिमेंट करणं आणि संविधानाचं रक्षण करणं हे आपली जबाबदारी आहे आणि ती आपली जबाबदारी आपण पूर्ण केली पाहिजे. एवढंच आज मला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने खास करून सांगायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला, त्याला शिक्षण घेतलंच पाहिजे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पहिले शिका, नंतर संघटित व्हा आणि नंतर संघर्ष करा. शिकल्यानंतर माणूस हा जन्माने मोठा होत नाही, माणूस हा कर्माने मोठा होता. हे एका संतांनी सांगितलेलं आहे. ते संत आहेत सावतामाळी. ते म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा, हरी वीर दोरी मोठ नाडा अवघी व्यापली पंढरी. कुठेही जायची गरज नाही, आपलं काम करा, आपल्याला पांडुरंग यात दिसेल. पांडुरंग दिसेल म्हणजे आपण काम केलं चांगलं तर इथं धान्य आपलं चांगलं पिकेल. कुठेही जायची गरज नाही, अंधश्रद्धेला नादाला लागायची गरज नाही. परंतु त्याच्या पुढून त्या वेळची ती व्यवस्था होती. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितले, विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एका विद्येमुळे इतके अनर्थ एका अविद्येमुळे झाले. तर हे महात्मा फुले यांनी शिक्षणाचं महत्व सांगितलं. तसंच सावता महाराजांनी आपल्या कष्टाचं महत्व सांगितलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी श्रम आणि शिक्षण या दोघांनाही महत्व दिलं आहे आपल्या संविधानामध्ये. म्हणजे आपल्या मजुराचेही कायदे केले आहेत, शिक्षणाचेही कायदे केले आहेत आणि दोन्ही आपल्याकडे असेल म्हणजे आपण मजुराचं कष्ट असेल आणि शिक्षणाची लेखणी आपल्याकडे असेल तर आपली दिन दुगणी आणि रात चौगुणी प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण आईत खाऊन आईत कष्ट करी आहोत. तर यासाठी कष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं कष्ट घेतलेलं. या देशामध्ये संसदेमध्ये दिल्लीमध्ये
अनेक खासदार निवडून जातात, अनेक मंत्री होतात, परंतु ते पाहण्यासाठी देश स्वतंत्र झाल्यानंतर काही पत्रकार मंडळाचं शिष्टमंडळ गेलं होतं आणि त्या शिष्टमंडळाने अनेक खासदारांना भेटी द्यायचा प्रयत्न केला, परंतु संसद चालू असल्यामुळे संसदेमध्ये आत जाता आलं नाही, आत कोणाची भेट झाली नाही. संसद सुटल्यानंतर प्रत्येकाच्या बंगल्याकडे जायचा प्रयत्न केला. एकाकडे गेले तर ते म्हणले आत्ताच गेलेत, बाहेर गेले, शॉपिंगला गेले. एकाकडे गेले तर आत्ताच गेले, त्यांची कुठेतरी मीटिंग आहे तिकडे गेले. एकाकडे गेले तर त्यांचा जेवणाचा कार्यक्रम होता तिकडे गेलेत. एकाकडे गेले तर एक गेलेत काय करमणुकीचा कार्यक्रम आहे तिकडे गेले. कुठला सुद्धा मंत्री रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत सापडला नाही. पहाटे 3 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंगल्यावर ते शिष्टमंडळ गेलं. तर त्यावेळेला बाहेर निरोप दिला की आम्ही असे पत्रकार आलेलो आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आम्हाला भेट घ्यायची होती, भेट मिळेल का? आत लगेच गेल्यानंतर आहेत साहेब बोलवलं तुम्हाला. गेले तिथं हे शिष्टमंडळ गेले आणि मग त्या पत्रकारांनी काही प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि म्हणाले आम्ही इकडे गेलो, तिकडे गेलो, यापैकी कोणी सुद्धा मिळालं नाही आणि तुम्ही इतक्या रात्री जागून काय करता? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की माझा समाज हा गरीब आहे, अशिक्षित आहे, तो शिकलेला नाही आणि दुसऱ्याचा जो समाज आहे तो शिकलेला, त्यांच्याकडे जमीन जुमला, खायला भरपूर आहे, त्याच्यामुळं त्यांचा समाज हा निवांत झोपलेला आहे. म्हणून हे सुद्धा निवांत काम करत आहेत, निवांत ऐशाराम करत आहेत. परंतु माझा समाज हा दिवसभर काम करून, कष्ट करून, अर्धपोटी अवस्थेमध्ये कष्ट केल्यामुळं, थकवा आल्यामुळं तो झोपलेला आहे आणि तो झोपलेला आहे म्हणून मला काम करायचं आहे आणि मी जर काम नाही केलं तर हा झोपलेला समाज कधीच उठणार नाही म्हणून मला हे काम करायचं आहे. तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये इतकं गरिबीबद्दल, आपल्याबद्दल रात्रंदिवस कष्ट करून त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कामाचं चीज आपण सर्वांनी केलं पाहिजे. आपण एकट्या दलित समाजाने नाही, सर्व बहुजन समाजाने हे केलं पाहिजे. हे मला ठामपणे सांगायचं आहे की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इथले सगळे महापुरुष हे गुरु शिष्य आहेत, सगळे हे सगळे आपले दैवत आहेत. देव कुठंही नाही, देव हे सगळे आहेत. यांना सगळ्यांनी देव मानलं पाहिजे आणि हे देव मानण्याचं काम आपल्या शेजारचे दक्षिणातले राज्य करतात. त्यातलं एकमेव राज्य आहे ते तामिळनाडू आहे. त्या तामिळनाडूमध्ये आहेत आपले E.V. रामास्वामी पेरिया. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांचे तिकडे विचार नेले आणि त्या विचारावर त्यांचं समाज उभा केला. तर सांगायचं म्हणलं फार वेळेचं काम आहे, परंतु थोडक्यात सांगतो की त्यांनी त्यांच्या घरातले देव देवता ह्या सर्व स्टेज जवळ आणल्या. ज्या सभा होत्या त्या स्टेज जवळ घरातल्या देवदेवता आणल्या आणि त्या सगळ्या पुढं मांडल्या आणि त्या पुढं मांडल्यानंतर सभेचं उद्घाटन आपल्या पायातली एक चप्पल काढायची, त्या फोटोला मारायची, फोटो तोडायचा. हे उद्घाटन तिथे E.V. रामास्वामी पेरियार करत होते. म्हणून ते राज्य, तामिळनाडू राज्य सगळ्यात उत्तम राज्य आहे आणि त्या ठिकाणी E.V. रामास्वामी पेरियार यांनी बहुजनाची सत्ता आणलेली आहे, मागासवर्गीयाची सत्ता आणलेली आहे, ओबीसीची सत्ता आणलेली आहे. आलटून पालटून तिथं ओबीसी, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकाची सत्ता हे 1969 पासून आहे आज तागायत. इतकी ताकद फुले शाहू आंबेडकरांच्या विचारामध्ये आहे. ती तामिळनाडूने घेतलेली आहे, परंतु आपण घेत नाही. धर्म स्वीकारतो, धर्म करतो, पण त्याच्यानंतर पुन्हा देवधर्माच्या नादाला लागलेला आहेच. तर ते देवधर्म जोपर्यंत भारत सोडत नाही तोपर्यंत भारताची प्रगती नाही. कारण याचं उत्तर भारतामध्ये काशीरामचं उदाहरण आहे. काशीरामने फुले शाहू आंबेडकर हे उत्तर भारतात नेले, राज्य सुद्धा त्याच्या जीवावर मिळवलं. परंतु त्या ठिकाणी लोहियांची सुद्धा क्रांती त्या ठिकाणी झालेली होती. राम मनोहर लोहिया त्यांनी सुद्धा समाजवादी पक्ष त्या ठिकाणी काढला आणि क्रांती केलेली आहे. त्याच्यामधून आपल्या BC OBCचं राज्य त्या ठिकाणी आलेला. परंतु हे लोहिया रामकृष्णवादी होते, म्हणजे देववादी होते. त्यांनी घरातून देव काय काढले नाही, फक्त समाजवाद आणला. फुले शाहू आंबेडकर काशीराम यांनी तिकडे नेले, परंतु देव्हाऱ्यावरचे देव काय बाहेर काढले नाहीत. फक्त फोटो पूजन झालं,
आपल्या डोक्यामध्ये हे आपले महापुरुष गेले नाहीत, त्यामुळे त्यांचं राज्य गेलं. तर इथं सुद्धा आपलं राज्य गेलंय. ते ब्राह्मणेतर चळवळ होती, त्यानंतर राज्य आलं आणि आता ब्राह्मणाबरोबर दोस्ती केल्यामुळं राज्य गेलेलं आहे. तर हे फरक आहे. तर हे फरक महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यामध्ये झालेले आहेत. तर पुन्हा एकदा फुले शाहू आंबेडकर आपल्याला वाचावे लागतील. पुन्हा एकदा फुले शाहू आंबेडकरांचे विचार तळागाळामध्ये पोहोचवावे लागतील, अन्यथा आपण मागतकरी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण अजून सुद्धा कितीही मोठे लोक झाले, कितीही सुधारले, कितीही राज्यकर्ते झाले, कितीही शासनकर्ते झाले, तरी सुद्धा त्यांना आता भीक मागण्याशिवाय पाळी नाही. कारण ते त्यांच्या पायावर जाऊन लोटण घालतात, आम्हाला सोडवा. तर आता हे कसे सुटणार? त्यांचे पाय इडी बिडी शिडीने सगळे बांधून टाकले. त्यामुळे आता काय करायचं हा प्रश्न. आता कोणाला निवडून द्यायचं? आपले आपले म्हणून झालं. आता काय करावं हा प्रश्न आमच्यापेक्षा. हे सगळे आपलेच लोक आहेत, आपल्याच लोकांना बंदिस्त केलेला आहे. तर आता काय करायचं? या बंदिस्त लोकांना केलेलं कसं काय, हे प्रश्न आता मात्र भयंकर अवघड आहे. तर आता हा विचार तुम्ही सर्वांनी मिळून करा, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय संविधान.